केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं बजेट सादर केलेलं आहे। एकूण 53,47,315 कोटींचं बजेट अर्थमंत्र्यांनी सादर केलेलं आहे। केंद्रीय बजेटमध्ये नव्या 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे। पाहूयात। बजेटमध्ये 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा। मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी। तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात तेही पाहूयात। इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असणार। टॅक्स मध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार। अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटींपर्यंत। नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरू। ITR रिटर्न 31 जुलैपर्यंत दाखल करू शकणार। चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% राहणार। पुढील आर्थिक वर्षात ही तूट GDPच्या 4.3% राहील। कराद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा। अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नसणार। हे बजेट सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे। भारत लवकरच तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनेल। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतवर फोकस। भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला गेल्याचं मोदींनी म्हटलंय। भारत के 140 करोड़ नागरिक फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी बनकर ही संतुष्ट नहीं है। हम जल्द से जल्द दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनना चाहते हैं। ये करोड़ों देशवासियों का संकल्प है। या अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला काय मिळालं पाहूयात। अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला काय? भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार। देशात 5 ठिकाणी मेडिकल हब। भारताला औषध निर्मितीचं हब बनवणार। बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद। शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त। देशात 3 नवीन आयुष आयुर्वेदिक कॉलेज उभारणार। जामनगरच्या WHO केंद्राला विकसित करणार। 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारणार। मेडिकल टुरिझम प्रमोट करण्यासाठी देशात 5 हब विकसित करणार। या बजेटमधून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं तेही पाहूयात। कराच्या रूपात 98,306 कोटी। मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर 6,103 कोटी। मुंबई मेट्रो 702 कोटी। पुणे मेट्रो 517 कोटी 74 लाख। MUTP 3 मुंबई 462 कोटी। MMR मध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी 32 लाख। समृद्धी महामार्गावर ITS 680 कोटी 79 लाख। याशिवाय ग्रामीण रस्ते प्रकल्प 378 कोटी 38 लाख। ॲग्री बिझनेस प्रकल्प 167 कोटी 28 लाख। इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी 77 लाख। टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम 385 कोटी 78 लाख। उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 207 कोटी 10 लाख। शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प 646 कोटी 24 लाख। मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाइड नॉलेज प्रकल्प 313 कोटी 65 लाख। महाराष्ट्राचा विचार केला तर बजेटमधून 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आणि याशिवाय 12,355 कोटींचा निधी विविध प्रकल्पांसाठी घोषित झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। अर्थसंकल्पातून नियोजनबद्ध शहरीकरण, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन।
देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहताय. गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पातून खंबीर उपाययोजना. महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना. जिल्हा रुग्णालयामध्ये आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाचा ठरेल. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5,000 कोटी प्रत्येकी 5 वर्षात प्राप्त होणार आहेत. निधीचा MMR पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथ हबला लाभ मिळणार. उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे. अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर त्याची घोषणा झाली आहे. मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल. नवभारताच्या आकांक्षांना ऊर्जा देणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देशाच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. नवभारताच्या आकांक्षांना ऊर्जा देणारा, देशाच्या युवा शक्तीला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे असे मी म्हणेन. आपण जर पाहिलं तर कृषी असेल, शिक्षण असेल, आरोग्य आहे, पायाभूत सुविधा असतील, संरक्षण आहे, टेक्नॉलॉजी आहे, सहकार, पर्यटन, MSME अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना देणारा हा 50 लाख कोटीचा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्र्यांनी काल सादर केला. सहकाराचा आपण विचार केला तर या देशातील 30 कोटी सदस्य हे सहकाराच्या सदस्य झालेले पाहतो आपण. यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या सर्वच नागरिकांच्या भवितव्याचा आणि प्रगतीचा असल्याचं मत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपमहासंचालक शीतल कालरो यांनी व्यक्त केलेलं आहे. आर्थिक बजेट हा जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी या बजेटमधून मिळणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शीतल मॅडम आहेत, ज्या IMCच्या डेप्युटी DG देखील आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार या संपूर्ण बजेट संदर्भातला ओव्हरऑल एक व्ह्यू कसा आहे. हे वर्षाची जी आर्थिक बजेट आहेत ते खूपच प्रोग्रेसिव्ह बजेट आहेत, बॅलन्स्ड बजेट आहेत. म्हणून की इम्पॉर्टंट काय आहेत आमचे फिस्कल डेफिसिट. हे वर्ष फिस्कल डेफिसिट मेंटेन केलेलं आहेत आणि इनफॅक्ट थोडं कमी झालं आहेत आणि येणाऱ्या वर्षावर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहेत. महाराष्ट्राला काय काय मिळणार आहे, खास करून मुंबईला कशा अनुषंगाने ह्या बजेटचा आहे तो पुरेपूर उपयोग. महाराष्ट्राला पण ध्यान दिलं आहेत रोडवेजसाठी. आता आम्ही अनाऊन्स केलं आहे वॉटर वर्क्स, फक्त महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशासाठी. इन्कम टॅक्सचा स्लॅब यावर्षी आहे तो काही चेंज करण्यात नाही आलेला, गेल्या वर्षीसारखाच आहे, परंतु सर्वसामान्यांना या बजेटमधून आहेत कशा पद्धतीने उपयोग होणार आहे त्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबबद्दल. बघा, इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढलं तर नाही, कमी पण नाही झालं, तर हे आमच्या विकासासाठीच आहे. आणि तुम्ही जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं वेगळे वेगळे प्रमाण घेतलेत. तर तुमचे मेडिसिन आहेत, तुमचे हेल्थ केअर आहेत, तुमचे पर्सनल यूज आहेत, त्यातमध्ये त्यांनी टॅक्स रिबेट दिली आहे. तो इनडायरेक्टली पर्सनल टॅक्समध्ये आम्हाला हेल्प भेटणार. हॅरी निगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. वसतिगृह हॉस्टेलची निर्मिती करणार आहे, त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना एक चांगला निवारा उपलब्ध होणार आहे. देशातील 15,000 शाळांमध्ये आणि 500 कॉलेजेसमध्ये त्यांनी जे डिजिटल क्रिएशन लॅब निर्मितीची घोषणा केलेली आहे आणि डिजिटल क्रांती जी भारतामध्ये येणार आहे ती खूप लवकर येईल. आधीच त्याची सुरुवात झालेली आहे, पण ह्या बजेटने त्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे. याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातर्फे तर आम्ही ह्या बजेटबद्दल खूप संतुष्ट आहोत. खूप खूप धन्यवाद. मात्र जर ओव्हरऑल अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर याला चांगलं बजेट म्हणायला हवं. चांगलं का म्हणायला हवं? कारण हा 53.5 लाख कोटी इतका जो बजेट आहे, तर पुढल्या 12 महिन्यामध्ये आपण मागच्या वर्षीपेक्षा 8% जास्त खर्च करणार आहोत सरकार म्हणून. म्हणजे मोठं बजेट आहे. त्यामुळे हे लॉंग टर्मचा विचार करून बनवलेलं बजेट आहे. या बजेटमध्ये कुठलेही निगेटिव्ह शॉक दिसत नाहीत.
त्यामुळे हे स्टेबल बजेट आहे, म्हणून हे चांगलं बजेट आहे. बजट में ऐसा है कि सामान्य नागरिकों के लिए जो आया है, सामान्य नागरिकों के लिए जो टैक्स प्रोविजंस है उसमें कहीं ना कहीं उन्होंने सुधार किया है. इंपोर्ट के लिए गवर्नमेंट ने जो इंपोर्ट्स जो पहले हमारे देश की अर्थव्यवस्था के लिए ज़रूरी है उसमें उन्होंने इंपोर्ट ड्यूटी में थोड़ा सा ट्विक किया है, सो दैट हमारे इंपोर्ट्स आने के कारण हमारी जो इंपोर्ट लेके जो एक्सपोर्ट करने वाले हैं उसके लिए गवर्नमेंट ने उसमें भी सरलता लेके आए हैं. तो ये मुझे लगता है कि ये जो बजट आया हुआ है ये दूरगामी है और कहीं ना कहीं इसका आगे चल के हमारे देश को फ़ायदा मिलने वाला है. हे जे बजेट आलेलं आहे 2026 हे खूपच लॉंग टर्म विजन, दूरदर्शी आणि गेम चेंजर बजेट आहे. टोटल मी असं सांगेल की हा बजेट एक खूपच लॉंग टर्म विजनचा बजेट आहे की भारत जे विकसित भारत कडे चालना करत आहे त्या हिशोबाने हा बजेट खूप महत्त्वपूर्ण ठरेल आणि एक गेम चेंजर साबित होईल असं मला वाटते. तर असा होता यंदाचा सर्वंकष सर्व घटकांचा विचार करणारा देशाचा अर्थसंकल्प. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत.